नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, उरण हादरले। यशश्री शिंदे कांडामधून उरणकर सावरतात, तोच उरण मोरा फड नंबर 5 मध्ये वास्तव्यास असणाऱ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण शहर हादरून गेले आहे। लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत असून सदरची घटना उरण मोरा येथील फड नंबर 5 मोहन स्टोर सिंडिकेट बँकेच्या जवळील डोंगरावर असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात घडली आहे। या कामी मुलीच्या आईने मोरा सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीत तिने म्हटले आहे, माझे पती, 2 मुलगे, अनुक्रमे 10 व 9 वर्षाची 2 मुले, 3 वर्षाची मुलगी व सासरे असा परिवार एकत्रितपणे राहतो। 13 जानेवारीस मी मुलीला शेजारच्या अंगणवाडीत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोडली व दुपारी 1 वाजता तिला घरी आणले असल्याचे तिने आपल्या फिर्यादीमध्ये नोंदवले आहे। त्यानंतर आई कपडे धुण्याघरात गेली असता मुलगी अंगणात खेळण्यासाठी जाण्याकरता रडू लागली। बाहेर जाऊ नये म्हणून दाराला ब्लँड लावून अडकवून ठेवले। मुलगी जोरजोरात का रडते त्यामुळे त्यांचा शेजारी राहणारा दिनेश नितेकर 50 वर्ष हा तिथे आला व मुलगी रडण्याचे कारण त्याने विचारले व मुलीला त्यांनी खेळण्यासाठी अंगणात सोडले की वेळात आई काम आटपून आली। अंगणात मुलगी दिसत नाही पाहून तिने दिनेश नितेकर याला मुलगी संदर्भात विचारला असता मुलगी गल्लीत खेळत असल्याचे त्यांनी सांगितले। आईने गल्लीत शोध घेतला परंतु मुलगी दिसत नसल्याने तिने दिनेश नितेकर यास पुन्हा विचारणा केली असता मुलगी संडासाच्या दरवाजाजवळ उभी असल्याचे तो म्हणाला। आई मुलीला आणण्यासाठी गेली असता मुलगी घाबरून आईला बिलगून जोरजोरात रडू लागली। आईने उचलून तिला घरी आणले व तिला ताप भरला म्हणून उरणमधील अभिनव चाइल्ड केअर क्लिनिकमध्ये नेले असता तेथे डॉक्टर अजय कोळी यांनी तापावर औषध देऊन घरी जाण्यास सांगितले, परंतु 3 दिवसानंतरही ताप उतरला नाही आणि मुलीने दिनेश काकाने शूच्या जागी हात लावल्याचे सांगितले। त्यामुळे मुलीला उरणमधील गाडे हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टर प्रीती गाडे यांनी तिची पूर्ण तपासणी करून गुप्त अंगावर जखमा असल्याचे लेखी पत्रच दिले। त्यानंतर आईच्या पायाखालची वाळू सरकली। तिने थेट मोरा सागरी पोलीस ठाणे गाठून याबाबत दिनेश निवेदकर याच्या विरोधात फिर्याद नोंदवली व आरोपी आता पोलिसाच्या ताब्यात आहे। या अनुषंगाने मोरा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 62(2) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विठ्ठल ममतावादेसह तृप्ती भोईर, उरण।